जयवंत अण्णा बनकर, राहणार लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. माझी पत्नी सोमंगल जयवंत बनकर ही पारधी समाजाची आहे. ती दिनांक 3/10/25 रोजी तडवळे गावच्या हद्दीमध्ये, तडवळे तालुका कोरेगाव त्याच्या हद्दीमध्ये आदरकी फाटा म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये सीताफळ आणण्यासाठी गेली होती. तिने सदर ठिकाणची एक तलावाच्या बाजूला, आजूबाजूला वड्यातली आणि जंगलातली सीताफळ गोळा करून आणली. त्या ठिकाणी गोळा करून आणल्यावरती आदरकी फाट्यावर आली चहा पाणी पिण्यासाठी. ज्या ठिकाणी चहा पाणी पिण्यावर आले त्याच हॉटेलवाल्याने तिच्यावर सीताफळ चोरीचा आरोप लावला. चोरीचा आरोप लावला, सीताफळ हिसकून घेतली, मारहाण केली. वरून पोलीस पाटलाला बोलवलं. पोलीस पाटील आल्यानंतर ना मंडळीला काय वाटलं, आता हे जास्त वाढायचं प्रकरण दिसतंय. मी होतो लोणंदमध्ये तिने असताना तिने मला फोन केला. मी फोन केल्याबरोबर आलो तिथं आल्यानंतर ना मी एक माझं समाज कार्यकर्ता मी आहे म्हणून माझं मी एक आयडेंटिटी कार्ड दाखवायला गेलो. तर पोलीस पाटलांनी मागचा पुढचा न विचार करता माझ्या कानफाडीत मारली. त्यांनी कानफाडीत मारल्याबरोबर बाकीची जी 5-6 जण होती त्यांनी धबाधप लातान बुक्यान घालून मारहाण केली आणि माझ्या मंडळीला बी त्यात माझी मारहाण केली. त्यातमध्ये माझे 50,000 रुपये धंद्याची, अंगठी सोन्याची, अर्धडोळ्याची आणि माझ्या मंडळीचं मंगळसूत्र तिथं कुठं पडलं काय माहीत नाही. माझा शर्ट फाटला, पॅन्ट फाटली. आणि तिथनं नंतर ना पोलीस पाटलाने आम्हाला पोलीस स्टेशनची गाडी बोलवून घेतली, पोलीस स्टेशनला धरून आणलं. पोलीस स्टेशनला धरून आणल्यानंतर जे मेन इन्चार्ज आहे माने कोणतरी, तो माझ्यावरती काय विचार नाही, प्रश्न नाही, काय नाही, डायरेक्ट मारायला धावला. माझी मंडळी आडवी पडली. मंडळी आडवी पडल्यानंतर ना मग तिथनं आम्हाला अशा खोलीमध्ये बसवलं की तिथे CC कॅमेरा नाही. दोघं नवरा बायको आम्ही शेजारी बसलोय. तिथं 2 होमगार्ड लेडीज आमच्यापाशी बसवले आणि जाधव म्हणून हवालदार तिथं आला आणि त्याने माझ्या मंडळीला घाण शिव्या दिल्या, जातीवाचक शिव्या दिल्या आणि बुटाच्या लातेसह लात घातली तिच्या कंबरट्यात. तुमची मागणी काय प्रशासन? माझी मागणी हेच आहे की ज्यांनी ही अत्याचार केला पोलीस पाटलासह, API सह आणि तुमचा जे हवालदार लात मारणारा यांच्यावर निलंबन करून यांच्यावर अट्रॉसिटी दाखल व्हावी आणि दाखल न झाले, न कारवाई केली तर हे आम्ही आंदोलन असेच चालू ठेवणार.